3 महिन्यापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आंदोलन, मोर्चे, अन्न सत्याग्रह अशा विविध गोष्टी होत आहेत। काही समाजकंटकांच्याकडून जाळपोळ दंगली त्या ठिकाणी घडवल्या गेल्या। खरं म्हणजे मराठा समाजाबरोबर कुणबी, ओबीसी दाखले त्या ठिकाणी आग्रहाने मागणी त्या ठिकाणी होतीये। त्याचबरोबर राज्यातील ओबीसी समाज, जनमोर्चा, धनगर, विमुक्त जाती, भटक्या जमातीचे, विशेष मागास प्रवर्ग, बंजारा, मुस्लिम इतर समाजांची आरक्षणाची मागणी त्या ठिकाणी होती आणि या चर्चेसाठी मी आपल्या समोर उभा आहे। खरं म्हणजे सगळ्यांची भाषणं गेल्या 2 दिवसांपासून आम्ही सगळीच जण, सर्व माझ्या सहकारी सदस्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकतो आहोत। अध्यक्ष महोदय, मुद्दामून मला या ठिकाणी आठवण करून द्यायची आहे 2017, 18, 19 ची। खरं म्हणजे अतिशय शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी 56 पेक्षा जास्त मोर्चे मराठा समाजाचे या महाराष्ट्रभर निघाले। त्या मोर्चांपैकी एका मोर्चामध्ये मोर्चेकरी म्हणून पुणे शहरातल्या मोर्चामध्ये मीही त्या मोर्चामध्ये उपस्थित होतो। आणि केवळ मी नव्हतो, अध्यक्ष महोदय, माझ्याबरोबर माझे सहकारी, ज्याच्यामध्ये ओबीसी समाजाचे होते, एसटी समाजाचे होते, एसटी समाजाचे होते, अशा सर्व समाजाचे अनेक व्यक्ती आमच्याबरोबर त्या मोर्चामध्ये लक्ष्मी रोडवरती चालले होते। अध्यक्ष महोदय, 2017-18च्या काळामध्ये मी ज्या भागातून येतो, पुरंदर हवेलीच्या जनतेने 100 दिवस मराठा मोर्चासाठी उपोषण त्या ठिकाणी केलं आणि त्या प्रत्येक दिवशी एका गावाने उपोषण केलं। एका गावाने करत असताना त्या गावातल्या मराठ्यांनी केवळ उपोषण नाही केलं, त्या गावातल्या प्रत्येक समाजाचा व्यक्ती त्या ठिकाणी त्या उपोषणाला आला होता। कोपर्डीच्या त्या कृत्याला सगळ्यांनी त्या ठिकाणी विरोध दर्शवला होता, त्या ठिकाणी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता। अशा प्रकारे खरं म्हणजे ही मागच्या काळामध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये, मराठा समाजाच्या बाबतीमध्ये एक सर्व समाजाची विचारधारा होती। परंतु अध्यक्ष महोदय, मागच्या 3 महिन्यांपूर्वी जे त्या ठिकाणी जबरदस्तीने, खरं म्हणायला गेलं तर त्या ठिकाणी बरेच वक्त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला की त्या ठिकाणी जी काय म्हणतो आपण त्याला की काय झालं, लाठीचार्ज झाला। त्या लाठीचार्जच्या नंतर खरं म्हणजे समाजाकडे बघायचा दृष्टिकोन, समाजांच्याकडे बघायचा दृष्टिकोन, ह्या सगळ्याच गोष्टी अध्यक्ष महोदय खूप मोठ्या प्रमाणावरती बदलल्यात। आज मराठा आंदोलनाकडे बघण्याचा विषय असेल, ओबीसी आंदोलनाकडे बघण्याचा विषय असेल, इतर समाजांच्या आंदोलनाकडे बघण्याचा विषय असेल, सगळे समाज विघटन झाल्यासारखे झालेत। आज आम्ही आमच्या भागातून नेतृत्व करत असताना सर्व समाजांचं प्रतिनिधित्व अध्यक्ष महोदय करतोय। आज मी मराठा समाजामधून येतोय, माझा मुलगा 14 वर्षाचा आहे। त्यांनी मला अधिवेशनाला येताना विचारलं की तुम्ही मराठा आंदोलनावरती, मराठा आरक्षणावरती बोलणार आहे का? आज मला सांगा, 14 वर्षाच्या मुलाला ही आज तो जातीवरती बोलायला लागलाय, याच्यापेक्षा दुर्दैव तुमचं आणि आमचं काय असू शकतंय? आणि अध्यक्ष महोदय, हे केवळ का होतंय? कारण योग्य वेळेला, योग्य प्रकारे त्या ठिकाणी जर हा मुद्दा त्या ठिकाणी लावून धरला असता, योग्य वेळेला ते आरक्षण 2017-18च्या काळामध्ये योग्य पद्धतीने दिलं असतं, तर मला वाटते समाजामध्ये विघटन त्या ठिकाणी निश्चितपणे झालं नसतं। अध्यक्ष महोदय, आज जर तुम्ही बघितलं, धनगर समाजाच्या बाबतीतही तसंच आहे। मी आज ज्या पुरंदरच्या भागामधून येतो, हवेलीच्या भागामधून येतो, तो डेक्कनच्या पठाराची सुरुवात आहे। दरवर्षी जून जुलैच्या नंतर पावसाळा संपला की आमचे धनगर बांधव 300 किलोमीटर चालत कोकणापर्यंत जातात चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी। आजही ते भटकंती करतायत। आजही आपण जसं शेड्यूल ट्राईब म्हणतो तशा प्रकारे ट्राईबनी जाणारे अनेक धनगर मंडळी आज माझ्या भागामध्ये तांडेच्या तांडे त्यांचे आहेत। आज निश्चितपणे त्यांनाही त्या आरक्षणामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, याच काल याच सभागृहामध्ये सातपुडा डोंगराच्या पायथ्याच्या असणाऱ्या महादेव कोळी समाजाला त्या ठिकाणी शेड्यूल ट्राईबचं सर्टिफिकेट मिळावं म्हणून त्या ठिकाणी लक्षवेधी मांडली गेली। अध्यक्ष महोदय, माझ्या भागामध्ये सुद्धा घेरा पुरंदरचा परिसर असेल, घेरा सिंहगडचा परिसर असेल, अशा भागांमध्ये सुद्धा आज पुरंदर असेल, वेल्ला असेल, भोर असेल, खडकवासला असेल, मुळशी असेल, अशा भागांमधल्या महादेव कोळी समाजाच्या बांधवांना त्या ठिकाणी आजही जातीचं प्रमाणपत्र मिळत नाहीये।
अध्यक्ष महोदय, आज प्रकार असं झाला, आज कोणी बोलतंय काही बोलतंय मला माहित नाहीये, परंतु जे आरक्षणात आहेत त्यांना वाटते कोणीच येऊ नये आणि जातीमधलेही मुलं लोक येऊ नयेत, ही खऱ्या अर्थाने दुर्दशा आहे. आणि अध्यक्ष महोदय, म्हणून मी जास्त काही वेळ घेणार नाहीये, परंतु प्रामाणिकपणे आणि तळमळीने मला नतमस्तक होऊन या सभागृहातल्या प्रत्येक सभासदाला, आज या सभागृहामध्ये 288 सभासद आहेत, 286 सभासद मला वाटतं मराठा आरक्षणावरती आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी बोलणार आहेत, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सोडले तर. आज अध्यक्ष महोदय, एकच विनंती या ठिकाणी या सभागृहाला करायची आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी 24 तारखेचा शब्द त्या ठिकाणी दिलाय. तुम्हा आम्हा सर्वांचं श्रद्धास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ त्यांनी वाहिलेली आहे. 24 तारीख आणि 24चं साल त्या ठिकाणी उजाडून देऊ नये अध्यक्ष महोदय. त्वरेने मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षणाचा निर्णय ह्याच सभागृहामध्ये लगेचच्या लगेच घ्यावा, जेणेकरून ही समाजाची दुरी त्या ठिकाणी, ही दरी जी वाढत चालली, ही दरी त्या ठिकाणी निश्चितपणे बंद होईल. हीच विनंती मला या प्रस्तावाच्या माध्यमातून करायची आहे. आज धनगर समाजाला निश्चितपणे अध्यक्ष महोदय, काही समाज प्रगल्भ असेल, परंतु काही समाज खऱ्या अर्थाने मागास आहे, त्या समाजालाही त्या ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय. त्याच्यासाठी पण आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे. ओबीसी समाज, आज माझ्या भागामध्ये माळी समाज असेल, इतर ओबीसी समाज असेल, वाणी समाज असेल, 20-20 पान जमीन, 1 एकर सुद्धा नाही त्यांची, परंतु भाजीपाला उत्कृष्ट प्रकारे पिकून चांगल्या प्रकारचं काम ते करतात. त्या समाजाचंही जे आरक्षण आहे ते सुरक्षित राहिलं पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि या राज्यामध्ये प्रत्येकाला संरक्षण मिळून मराठा समाजालाही निश्चितपणे तो मान सन्मान आणि आरक्षण अध्यक्ष महोदय मिळालं पाहिजे. आज आता गॅलरी खाली झाली अध्यक्ष महोदय, परंतु मी सकाळपासून बघतोय अनेक विद्यार्थी या गॅलरीमध्ये येऊन गेले, शाळेचे विद्यार्थी आले होते अध्यक्ष महोदय. आज शाळेतले विद्यार्थी, मला आठवतंय 90च्या दशकामध्ये आम्ही शाळेतून कॉलेजला पोहोचलो, कॉलेजमधून आमच्या लग्नांसाठी स्थळं बघायला सुरुवात केली. तोपर्यंत आम्हाला जात माहित नव्हती, तोपर्यंत आम्हाला माहित नव्हतं की आपल्या जातीचंच लग्न होतं म्हणून, तोपर्यंत निश्चितपणे माहित नव्हतं अध्यक्ष महोदय. तुमच्याही पिढीमध्ये तसंच असेल, परंतु अध्यक्ष महोदय आज काय झालंय, माझा पुतण्या 6वीला असणारा पुतण्या, माझा मुलगा जो 9वी-10वीला आहे, तो आज जातीवरती बोलतोय. आणि हे प्रत्येक घराघरामध्ये व्हायला लागले अध्यक्ष महोदय. आणि जर असं राहिलं तर काय आपण समाजाचं प्रतिनिधित्व करणार आहे, काय आपण रिप्रेझेंटेशन करणार आहे, काय आपण प्रगल्भ महाराष्ट्र घडवणार आहे, असं मला निश्चितपणे वाटतं. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्याच पुढे आणि या सभागृहाच्या पुढे नतमस्तक होऊन विनंती करेन की आज या ठिकाणी आपण सर्वांनीच मराठा समाजालाही त्या ठिकाणी आरक्षण द्यावं, ओबीसी समाजालाही सिक्युअर्ड करावं, त्या ठिकाणी धनगर समाजाला, मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांच्या आग्रही आरक्षण त्या ठिकाणी द्यावं, हीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सन्मान्य सदस्य अनिल देशमुख जी. अध्यक्ष महोदय,